नाही बरं ये जाऊन पटकन वय जा ना लांब जा. गायकवाड परिवाराच्या मातृपितृ सोहळ्यामध्ये एक वाक्य सांगतो. मी घालवा, मी गायक नाही, मी वादक नाही, मी महाराज नाही, मी पांडुरंगाचं लेकरू आहे. बस काही नाही. मी घालवा. आज मी गेला नाही तर तुम्ही अभ्यास करा चांगले. ही जी पिढी आहे ही या वर्षी गणपती विकणाऱ्यांना आरतीची पुस्तकं फुकाट द्यावा लागली का? 10 वर्षाने गणपतीची आरती करायलाच माणसं राहणार नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. शिक्षक मारित नाही, मारलं तर त्याला त्रास झाल्याशिवाय राहत नाही. पिढ्या संपल्या. याच्यावर तुमचं काय मत आहे? काही बोला. मी 20 वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होतो मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर हे मी बोंबलत होतो. तुम्हाला 50% बापांना पोरींचे लग्न करायची गरज पडणार नाही हे मी 30 वर्ष सांगत होतो. 25% बापांना पोर हाताखालून काढतील बोंबलत होतो मी. पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडं आहे पण इतका. एक वाक्य आपलं 31 वर्षात खोटं ठरलं नाही. काय मध्ये तुमचं? मी बोंबलत होतो बापाचे 2 दावे 2 पोरं करतील. झाली सुरुवात. 5 वर्षानं 10वे सुद्धा बंद होणार. झाले. 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला डायरेक्ट उगता 10वा. कावळाय तू चाल, भातय तू शिजव. संपणार समाज. तुमचं काय मत आहे? लग्न पैसे देऊन लग्न नाही. रविवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. हे बोंबलत होतो मी तुम्हाला. पिढ्या संपवल्या तुम्ही. ह्याला आणा पोरांना. महिला मंडळ राग येतो तुम्हाला आमच्या बोलण्याचा. तुम्ही ह्या पोरांना मोबाईल देऊ ना की पिढी संपवली. पिढी तुम्हाला बोललं का लगेच क्लिप आमची. इंद्रिकरांनी महिलांच्या भावना दुखावल्या. गे माझा मी आहेत लफडे निस्तरायला. आयुष्य गेलं माझं. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्या करता काला बंद करायचे म्हणून लावून धरलं. आणि गुन्हा एकच, फक्त खरं बोलतो. ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी? बोला. तुम्ही मुलींचा अभ्यास करा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन 13 ते 18 आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी पळून गेली नाही. पोरगी पळून जाताना हुशार पोरावर प्रेमच करणार नाही. पोरगी भंगरीच पोरावर प्रेम करणार. तुम्ही अभ्यास करा. काय करणार यांना ठेवून तुम्ही? सरळ बसारे भटका. नवीला कोण येतं? तू नवीला आहे का? शेमी का मराठी? शेमीला आहे का? शेमीला आहे तू? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had 3 rules. What is the name of that scientist? हसू नका. बाकीचे सगळ्यांना विचारणार मी नाही. न्यूटन फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ आणि न्यूटन थर्ड लॉ आहे का पहिल्या प्रकरणात? तो काळा शर्टवाला किती तुला आहे? शिमी का मराठी? शिमी का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? गॅस. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. बोल नका बाकीची. तू पुढचा किती रे? 7वी. शिमी का मराठी? हा शिमी आहे का? स्टोन इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. ते शेजारचं किती तुला आहे? 5वी. 7वी. शिमी का मराठी? शिमी नाही का? स्टोन इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. सॉलिड. करेक्ट. त्याच्या पुढचा किती तुला आहे? शिमी का मराठी? शिमी. वॉटर इज ए सॉलिड लिक्विड और गॅस.
त्याच्या शेजारचं कितीला आहे? घड्याळाला काटे किती? 3. त्याच्या पुढचा कितीला आहे? 4. त्याच्या मागचा कितीला आहे? 7वी. सेमी का मराठी? सेमी. बापाच्या बायको टिंब टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोण म्हणतात. त्याच्या मागचा कितीला आहे? 7वी. किती ग्रॅमचा किलो? 100 ग्रॅमचा किलो. हुशार. त्याच्या मागचा कितीला आहे? 5वी. किती इंच बरोबर फूट? हे ठेवणार आहे का तुम्ही घरात? सरळ असा पटका. ते सायराट मध्ये ती पोरगी कोण आहे? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या? करेक्ट. आणि आता एक नवीन गाणं आलं ह्या आठवड्यात. कोणतं रे ते? आप्पा. आप्पा आला ना ह्या आठवड्यात. कसं आहे ना ते? सगळे संघच आप्पा. आणि आता एक नवीन आलं ना रे, पुष्पा. आणि आता त्याच्यापेक्षा नवीन आले ना, आली झुमकेवाली. करेक्ट. आणि आता अख्ख्या नाय गावात ऐकू गेलं पाहिजे एवढ्या जोरात सांगा. आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा, त्याने घाटात केला. याला थोड्याच माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता उघडी डोळे.